नमस्कार मित्रांनो, मुंबई केरळ चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज तुम्ही बघत आहात, आज आपण बनवलेली आहे शेवयांची मस्त अशी बोलतात ना खीर. तर ह्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत आणि ही होममेड आम्ही जशी बनवतो घरी ती आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड झालेले आहेत ते पण आम्ही शेअर करणार आहोत. भरपूर सोप्या पद्धतीने बनवलेले आहे, जास्त काही आपण फॅन्सी यूज केलेलं नाही आहे. तर बेसिकली जे अवेलेबल आहे त्याच्यापासून आपण बनवलेली आहे. तर चला सुरुवात करूया. इकडे आपण घेतलेली आहे शेवया. या शेवया आपल्याला मार्केटमध्ये पण भेटतात. तुम्ही कोणत्याही लोकल शॉपमध्ये जर गेले तर तुम्हाला या शेवया भेटून जातील. तर या शेवया आपण घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकतात. हे आम्ही 3 जणांसाठी करत आहे, 3 ते 4 लोकांसाठी. तर त्या हिशोबाने आम्ही या शेवया घेतलेल्या आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध. तर हे दूध आपण आता बॉईल करून घेणार आहे. मस्तपैकी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आणि बेसिकली या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या घरात अवेलेबल असतात. मनुके असो किंवा बदाम असो किंवा चारोटे असो किंवा हे बोलतात ना की काजू असो, ह्या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. त्याचपैकी आहे साखर आहे. आपण तूप घेतलेलं आहे. मस्तपैकी तुपाने लतपत असा आपण खीर बनवणार आहे. त्याचबरोबर 2 प्रकारचे मनुके घेतलेले आहेत. इकडे घेतलेलं आहे इलायची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण घेतलेले आहेत काजू. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला आपल्या खीरमध्ये टाकायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण गॅसवरती दूध बॉईल करून घेतलेलं आहे. मस्त असं घमघमीत बॉईल करून घ्यायचं आहे दूध. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या पुढच्या इन्ग्रेडियंटकडे वळायचं आहे, ते म्हणजे शेवया. तुपामध्ये आपल्याला आपण जस्ट अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे आणि पहिल्या आपल्या शेवया ना 2 ते 3 मिनटासाठी भाजून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवरती, हाय फ्लेमवरती नाही, कारण की त्या जळून जातात. तर तुम्ही बघू शकता कसा गोल्डन असा हे आलेला आहे, त्यांना कलर आलेला आहे. भरपूर नाजूक असतात. हलक्या हाताने आपल्याला एकदम हे करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण लगोलग काय केलेलं आहे माहिती आहे काय, सेम कढईमध्ये त्या शेवया काढून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडं तूप ॲड केलेलं आहे आणि आपले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. मनुके आहेत, इलायची आहेत, काळे मनुके आहेत आणि का आपण हे सर्व इन्ग्रेडियंट जे आहेत, काजू आहेत, ते ॲड केलेले आहे. आता दूध मस्त असं तुपाबरोबर घमघमीत बॉईल होऊ द्यायचं. एकदम सोपी आणि सिम्पल डिश आहे. लहान मुलांना भरपूर आवडेल. लहान असो वा मोठे असो, भरपूर आवडते ही सर्वजणांना. तर आता हे चांगलं आपल्याला बॉईल करून घ्यायचं, दूध हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि जे घरामध्ये बेसिकली आपले इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात त्या गोष्टीपासून आपण बनवलेली आहे. काही फॅन्सी असं कंडेन्स मिल्क नाही टाकलेलं आहे, काही नाही आहे. जस्ट मनात आलं याच्या व्हिडिओमध्ये एक सिम्पल पद्धतीने अशी ही खीर बनवायची म्हणून आम्ही तुम्हाला ती दाखवतो आहे. आम्ही आमच्या पद्धतीने घरी कशी बनवतो ते तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. तर तुम्ही बघू शकता आपली डार्क आपण हे टाकलेलं आहे, मनुके टाकलेले, ब्राऊन मनुके टाकलेले. त्याचबरोबर आपण टाकलेली इलायची, काजू टाकलेले आणि हे आपले मस्त असे तुपामध्ये फ्राय करून घेतलेले शेवई ॲड केलेली आहे. 4 ते 5 मिनटं आपण दूध बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण शेवई ॲड करायची आहे. तर तुम्ही बघू शकता चांगलं हळूहळू इकडे मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपण कंडेन्स मिल्क पण ॲड करू शकतो, बट आपल्याजवळ कंडेन्स मिल्क अवेलेबल नव्हतं. आणि जसं मी म्हटलं एकदम घरगुती पद्धतीने बनवलेली, काही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स यूज केलेले नाही आहे. जर लहान मुलांना कोणाला जर खीर खायची असेल तर तुम्ही फटाफटमध्ये अशा पद्धतीने बनवू शकतात. आम्ही या पद्धतीने घरी खीर बनवतो, तेच तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. एकदम होममेड आहे. जास्त काही स्ट्रेस नाही की हे इन्ग्रेडियंट्स नाही आहे, ते इन्ग्रेडियंट्स नाही. फॅन्सी इन्ग्रेडियंट्स आपण काहीच टाकलेलं नाही. फक्त काजू टाकलेले आहे आणि मनुके टाकलेले, 2 प्रकारचे इलायची टाकलेली आहे. शेवया आपल्याकडे अर्धा ते 1 लिटर दूध आपल्याला इकडे यूज केलेलं आहे. मस्त असा बॉईल आलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर सुगंधही सुटलेला आहे. तर आपण ही साईड डिशमध्ये काढून घेतलेले आहे. आता गार्निश करत आहोत. काळे मनुके आहेत, ब्राऊन मनुके आहेत, त्याचबरोबर आपण काजू ॲड केलेले आहेत. इलायची पण मस्त अशी हे झालेली आहे, त्याच्यामध्ये सुगंध आलेला आहे इलायचीचा. जर कोणाकोणाला असं स्वीट टूथ असेल आणि क्रेविंग झाली असेल असं स्वीट खाण्याची, खीर खाण्याची, तर जरूर हा व्हिडिओ रेफर करा. आणि लवकरात लवकर पद्धतीने होते, सोप्या पद्धतीने खीर बनते. जरूर या पद्धतीने तुम्ही खीर बनवून बघा. जास्त काही फॅन्सी यूज केलेलं नाही आपण. बेसिकली जे घरामध्ये इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात तेच आपण इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केलेले आहे. तर जरूर तुम्ही ही डिश करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत
मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती ठेवा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.